काय सो गाईज नाव सांगा चांगला एकदम मस्त पवन नाव तुम्ही पण कालवा आणि एक नंबर योगालय स्वामी समर्थांचं योगालय जो आम्हाला स्वामी समर्थांचं योगा कमीत कमी जाणार येतो ना. सो हे गिफ्ट आलेत बाबूला आमच्या प्रिन्सेसला खूप सारे आलेत. तुला कोण शिकवलं बांधायला? मी नाही शिकली, मी असं बघितलं फक्त लोकांना बघू होते मी बांधताना. हा का? हो का? दिवसभर झोपा करताना रात्री आम्हाला झोपणं देत. लहान येते तरी आपली पिल्लू चांगली झोपते. हा 3-4 वेळा फक्त उठते. सो हे काही सर्वांना गुड मॉर्निंग. सर्वांचं स्वागत आहे परत रोहन या ब्लॉग्सवर. मी 2-3 दिवस झालं ब्लॉग केलाच नाही. बोला आज करते. ब्लॉग केला नाही तर वेगळंच वाटतं कसं तरी. सो बाबू पण उठले, रियाने घेतलं तिला. बाबूचा फेस आम्ही आता नाही दाखवणार. तिळगुळ घ्या आणि बरोबर बोला. कच्चा नाही काय नाही. जास्त रडविड नाही, फक्त भूक लागलं तर रडतं ना. तर तिला लागली भूक. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आज आहे मकर संक्रांत. तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. मला तिळगुळ पप्पांना तिळगुळ नाही दिला. चला लड्डूला आणा. लड्डू होती. हो थोड्याच महिन्यात चेहरा पण दाखवा आम्ही ना. तर बघू पुढे काय होत आहे. अजून कपडे आणायला पण जायचे. कपडे रास पडल्या. काय झालं कपडे वगैरे खूप पडले तिला. पुढच्या महिन्यात आम्ही नक्की दाखवू चेहरा. आमच्या अॅनिव्हर्सरी दाखवू आम्ही. हो आणि 1Kचं सेलिब्रेशन नंतरच करू. आता नको बोललो कारण गेला 1 महिना झाल्यावरच करू ना. हा मग 1 मंथ आणि 1Kचं सेलिब्रेट. आणि हिला खूप सारे गिफ्ट पडलेत कपडे वगैरे ते पण दाखवायचेत. सो बघू आता इथे कपडे पण आणायला जायचे, काजल वगैरे काय आणायचे. सो ते पण घेऊन येतो पटापट. पुढे काय काय होईल ते काय माहिती आम्हालाच ना माहिती. लड्डू प्रिन्सी नाव कसं वाटतं? प्रिन्सी मग काय. सो गाईज नाव सांगा चांगला एकदम मस्तपैकी. रविवार ना सांगा कारण आमच्या दोघांचा रविवार नाही ना. खेळते ती आता. खाली डबल होय. चला भूक लागली. काल ब्लॉग आम्ही जास्त शूटत नाही केला ना. तर आता मी चाललोय भाव आणायला. भाव खायचे आजपासून एक खाऊ शकतं ना. सो चिकन आणायला चाललोय आणि सलूनला पण जायचे. जाम वाढले आणि बघू आज आपली नावरस काय येत आहे. हा बाबा गेलेत आज रास काढायला. बघू काय नावरस येत आहे. जे अक्षर येईल त्याच्यावर नाव डिसाईड करू. थोड्या वेळात सांगतो काय अक्षर येतं ते ना. हा मग तुम्ही आम्हाला कमेंट करा की काय नाव. आवाज लागलाय वाटतं. सो थोड्या वेळ भेटतो. सो आता निघाले ते आणायला. आता जरासं गावात नारळ फोडायचे येतं का. गावातल्या मंदिरात पण नारळ फोडायचे आणि कडतोबाला पण नारळ फोडायचे. सो येतो जाऊन ते आताच उठले झोपे आणि नावरस सांग. नावरस आलंय प थ आणि न अक्षर आले. तर आम्ही ठेवू पवन नाव. तुम्ही पण कालवा आणि एक नंबर योगालय स्वामी समर्थांचं योगालय जो आम्हाला स्वामी समर्थांचं योगा कमीत कमी जाणार येतो ना. सो चांगलं आहे. आणि कन्या रास आहे ना. हा रास कन्या आणि अक्षर प आहे. तर पवन नाव चांगलं असेल तर पठन.
खूप जणांनी चांगली चांगली नावं सांगली, त्याबद्दल थँक्यू सो मच. खूप छान छान नवीन नवीन नावं सांगली, युनिक ना. आता तुम्हाला समजेल बारशाला. हा सो आणि जास्त काही शूट करायला जमत नाही. 2-3 दिवस झालं शूट पण नाही केलं काही. 2-3 नाही 4 दिवस झालं, 4-5 दिवस झालं ब्लॉग अपलोड नाही केला. तुमची नावं म्हणजे बघितली वाचली, मला खूप आवडली. आम्ही आता वेगळं म्हणजे असं वेगळं एकदम नाही ठेवणार आहोत, त्यातलंच काहीतरी असं मिसमॅच करून ठेवू. ॲक्च्युली मला रविवारनं ठेवला होता, पण अक्षर आलाच नाही, न आलाय. सो बघू आता. सो हे गिफ्ट आलेत बाबूला, आमच्या प्रिन्सेसला खूप सारे आलेत. एवढं माझं पण नाही एवढं, आपल्या घरच्या गेली होती 5वी, हे पण एवढे आहेत. आम्ही आमंत्रण कमी केलेले. हा उठा, कौशी झोपले, नाश्ता करतो. सो गाईज खूप सारे गिफ्ट आलेत, हातातले कडे वगैरे पण आलेत. मला दिसलं ना घालायला ते कडे. हा काय हो करताय. सो बघू आता जायचे मला परत आमच्या शेड्यूल स्टॉपवर, आमच्या बाबाला घेऊन सायबरमध्ये. काय आबा कार्ड, आयुष्यमान कार्ड सगळं काढायला लागतात ना. मला आवडलेली कालची फ्रॉक कुठे ती हीच ना. या काय अरे ही पण भारी आहे. आईने दिले काल फ्रॉक. तुला शिकवलं कोणी? तुला कोण शिकवलं बांधायला? मी नाही शिकले, मी असं बघितलं फक्त, लोकांना बघत मी बांधताना. हा का? मी माझ्या भावलीला बांधायची, भावलीला लहानपणी. मस्त मस्त बांधते ती. तू बघून घ्या, तुला बांधत लक्षण ठेव. म्हटलं लईला पका मारायचे आपल्याला. मला कसं मारली ती, रेशम द्यायचे रेशम. सो लहान मुलाला बांधायचा असतोय 1-1.5 महिने तरी ना. जेवढं बांधू तेवढं चांगलं असतं. बाबूचा पेस ना दाखवायचा लवकर. कुठं चालली? बाहेर झोपल ती आता. तिला असं घ्यायला लागतं ना. नाही, अशी सवय नाही लावली आम्ही तिला. तिने आता चुचू केली, मग कपडे चेंज केले, मग थोडं शासर घेतली की लगेच झोपते. सो आता पप्पाकडे आहे ती. आम्हाला झोपून नाही देत. हो का? दिवसभर झोपा करताना रात्री आम्हाला झोपून नाही देत. लहान येते तरी आपली पिल्लू चांगली झोपते. हा 3-4 वेळा फक्त उठते. आता तिला आम्ही झाले ठेवणार आहोत. हा तिला आता आम्ही यात ठेवतो, म्हणजे झोपून झोपली तर. डोळे मिटकायला लागला ना आता. हा पप्पाकडे लगेच झोपतं ती. हे जरा थोड्या वेळ तिला पकडतील, तोपर्यंत मी बेड आवरून घेते ना. खूप पसार झालाय, बघू शकता, नुसतं इकडे तिकडे नुसतं तिचा पसारा. यायला पण जाम पसार झालाय. टाइम नाही भेटत साफसफाई करायला. बघा माझ्यापेक्षा तरी कमी करते की नाही. तू जास्त करतोय, तिचं काय ती काय धावतं का? शट. काय थांब अजून थोडा वेळ. तर हे तिला थोडं झोपवत आहेत आणि मी घेते बेड आवरून. तो काहीच जास्त आजकाल शूट करायला जमत नाही. आता बघू बारशाचा ब्लॉग किती मोठा होतो, आणि बाबूचे कान पण टोचले. बहुतेक बारशाचा ब्लॉग मोठाच करू आम्ही ना. रडते ती आता, फक्त सुसू वगैरे केल्यावरच रडतंय. सो आता आजसाठी एवढं होतं. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल, जास्त मोठा ना आजचा ब्लॉग, छोटाच होईल. जर आवडलं तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. भेटा उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. उद्या नाही ब्लॉग करता, बारशाला करायचं परवा.